अगं काय गौरी, तुला एवढे दिवस बोलवते ते आज वेळ मिळाला होय? एवढी कशात बिझी असतेस बाई? अहो माझ्या मुलीचं स्कूल असतं ना. अगं पण तुझी मुलगी तर आता दुसरीला आहे ना. काय ते 70,000 रुपये फी भरून इंटरनॅशनल स्कूलला घातल्यास म्हण की. हो मग 11ला स्कूल असतं तिचं, पण 9ला बस दारात येते आणि 3ला स्कूल सुटतं तिचं, पण घरी येईपर्यंत 5 वाजता, कारण स्कूल लांब आहे ना. येऊन फ्रेश होते तोपर्यंत 6 वाजता पुन्हा तिचं ट्युशन असतं, 8 वाजताच घरी येते. घरी आली की तिचा होमवर्क असतोच, फुल डे बिझी शेड्यूल असतो तिचं. हो ना, तिच्यामुळे मला ही वेळ भेटत नाही. अरे बापरे, मग ती खेळते कधी? आम्ही संडेला घेऊन जातो तिला गार्डनला, आणि हेच वय आहे ना काहीतरी करून दाखवायचं. आता तुम्ही बघताय ना कॉम्पिटिशन किती वाढले. नाही, बरोबर आहे तुमचं, मुलांचं भविष्य महत्वाचंच आहे. पण तुमची मुलगी 9ला जाते, ते रात्री 8 पर्यंत बाहेरच असते. सकाळी 2 तास, रात्री 2 तास तिचे प्रवासातच जातात. आपल्याला इथं गल्लीत एक तासभर कुठतर प्रवास करून आलो पण आपल्याला कंटाळा येते, पण ते मूल एवढं 2-2 तास प्रवास करते का? तर भविष्य चांगलं झालं पाहिजे. खेळायला मिळत नाहीये, रविवारी फक्त कुत्र्याला फिरवल्यागत त्याला गार्डनला फिरवून आणायचं का? तर भविष्य चांगलं झालं पाहिजे. आपल्या अपेक्षांचं ओझं आपण त्यांच्यावर का लादताय तुम्ही? आपण कधी केला होता का एवढा अभ्यास? आपल्या आई वडिलांनी एवढं कधी बांधून ठेवलं होतं का? आणि आपण राहिलो होतं का? मेन म्हणजे मुलांचं भविष्य चांगलं झालं पाहिजे, ह्यासाठी ढीगभर पैसा भरून महागड्या शाळेतच आणि लांबच्या शाळेत घातलं पाहिजे असं काही नाहीये. शेजारच्या, घराजवळच्या कुठल्याही चांगल्या शाळेत घालून मूल शिक्षण घेऊ शकतंय. त्या मुलाचं भविष्य बनवण्याच्या नादात त्याचं बालपण तुम्ही घालवताय हो. ते एवढं नका एवढं लेकरू दिवसभर घरापासून लांब असते, तुमच्यासोबत तर त्याला वेळ पण भेटत नसेल. त्याला शिक्षण ब्रँडेड देण्याच्या नादात तुम्ही संस्कार द्यायला, तुमचा मायेचा ओलावा द्यायला फक्त मागं पडू नका. त्या पोरीच्या भविष्याचा विचार करताना आपण कशासाठी काय करायला लागलोय हेच विसरून जायला लागलोय. तुम्ही पैशाच्या मागं, कारण ढीगभर फी भरायची आहे, पोरगी शिक्षणाच्या मागं, आणि हे सगळं करता करता पोरगी तुमच्याशिवाय जगायला शिकून जाईल. नंतर तुमच्याकडे तिच्यासाठी वेळ असेल, पण तिच्याकडे तुमच्यासाठी वेळ नसेल, कारण ती तुमच्याशिवाय जगायला शिकलेली असेल. शिक्षण महत्वाचं आहे, पण आपलेपणा, ओढ आणि नाती पण महत्वाचे आहेत. मग आपण कशासाठी काय करतोय हे फक्त विसरू नका.